हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे सोल्युशन या टॉपिकमधील सर्वात महत्त्वाचे 2 पॉईंट्स. त्यातला पहिला आहे वेपर प्रेशर. तर सुरुवातीला बघूया व्हॉट इज मीन बाय वेपर प्रेशर आणि त्याच्यानंतर बघूया सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट राउल्स लॉ. तर वेपर प्रेशरची डेफिनेशन इथे मेन्शन केलेली आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर when dynamic equilibrium between vapor and liquid exists is called as vapor pressure. In short मध्ये प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर, जे प्रेशर वेपरमुळे तयार होतं त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. मग डायग्राम एक मेन्शन केलेली आहे. या डायग्राममध्ये लिक्विड आहे आणि हा लिक्विड वेपर क्रिएट करतोय. ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे तो मी वेपर्स दाखवलेला आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस रेट ऑफ इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन ज्यावेळेस सेम असेल, म्हणजेच डायनॅमिक इक्विलिब्रियम बिटवीन वेपर अँड लिक्विड टेक्स प्लेस होईल, त्यावेळेस हे जे वेपर्स आहेत ते या लिक्विड सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करायला सुरुवात करते आणि त्यालाच आपण म्हणतो वेपर प्रेशर. सिंपल कन्सेप्ट आहे, डायग्रामच्या बेसिसवरती लक्षात ठेवा. द प्रेशर एक्झर्टेड बाय vapor is simply known as vapor pressure. नेक्स्ट पॉइंट आहे राउल्स लॉ. राउल्स लॉ टॉपिक मध्ये आपण 2 वेळा पाहणार आहे. तर पहिला जो राउल्स लॉ आहे तो 2 व्होलाटाइल कॉम्पोनंट साठी आहे. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे व्हॉट इज मीन बाय व्होलाटाइल. व्होलाटाइल मीन्स जो सबस्टन्स इझिली वेपराइज होईल त्याला आपण म्हणतो व्होलाटाइल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल पेट्रोलचं इझिली इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस होतं, म्हणजे वेपरायझेशन टेक्स प्लेस होतं ॲज कम्पेअर टू कोकोनट ऑइल. ठीक आहे. कोकोनट ऑइलचे वेपर लगेच तयार होतं नाही, म्हणून पेट्रोल हा झाला व्होलाटाइल सबस्टन्स आणि कोकोनट ऑइल झाला नॉन व्होलाटाइल सबस्टन्स. ठीक आहे. तर हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा, व्होलाटाइल आणि नॉन व्होलाटाइल सबस्टन्सेस. मग आता या टॉपिकमध्ये आपण सोल्युशन रिलेटेड पार्ट स्टडी करतोय. आता हे जे 2 व्होलाटाइल कॉम्पोनंट आहेत ते सोल्युशनचे आहेत. एक असणार आहे सॉल्व्हंट आणि एक असणार आहे सोल्यूट. तर सोल्यूट पण व्होलाटाइल आहे आणि सॉल्व्हंट पण व्होलाटाइल आहे. तर त्या बेसिससाठी आपल्याला राउल्स लॉ करायचा आहे. मग राउल्स लॉ काय सांगितलेलं आहे बघा. स्टेटमेंट: The law states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to vapor pressure of pure component multiplied by its mole fraction in the solution. तर हा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे तो तुम्हाला पाठांतर करावा लागेल, पण अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी मी पार्शियल वेपर प्रेशर जे आहे त्याला म्हटलेलं आहे P1 अँड P2. आता P1 पहिल्या कॉम्पोनंटसाठी असणार आहे आणि P2 दुसऱ्या कॉम्पोनंटसाठी असणार आहे. तर हा जो पार्शियल वेपर प्रेशरचा पार्ट आहे तो कोणावरती अवलंबून आहे, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. आता वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मी मानू शकतो इथं P01 अँड P02 मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन इन दी सोल्युशन. मग मोल फ्रॅक्शन मी मानू शकतो कॉम्पोनंट 1 साठी x1 अँड कॉम्पोनंट 2 साठी x2. तर हा जो पार्शियल वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आणि मोल फ्रॅक्शनच्या गुणाकारावरती अवलंबून आहे. म्हणजेच या ठिकाणी मी मेन्शन करू शकतो P1 इज इक्वल टू P01 इंटू x1. सिमिलरली P2 इज इक्वल टू काय होईल, तर या P2 चा प्युअर वेपर प्रेशर जो असणार आहे तो P02 आणि याचा मोल फ्रॅक्शन जो असणार आहे तो x2. तर P2 ची किंमत या दोघांच्या गुणाकारावरती अवलंबून राहील. जसं या ठिकाणी P1 हा या दोघांच्या गुणाकारावरती अवलंबून आहे. तर हाच पार्ट जो आहे त्यालाच आपण म्हणतो राउल्स लॉ. तर या राउल्स लॉ साठी आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन डाटा पाहायचा आहे.
ठीक आहे. मग एक्सप्लेनेशन मध्ये बघा मी काय घेतलेलं आहे, बायनरी सोल्युशन घेतलेलं आहे. बायनरी सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त दोनच कॉम्पोनंट असतात. ठीक आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे कन्सिडर ए बायनरी सोल्युशन कंटेनिंग 2 व्होलाटाईल कॉम्पोनंट्स. आता हे व्होलाटाईल कॉम्पोनंट कोण आहेत, A1 आणि A2 आहेत, ज्यांचे मोल फ्रॅक्शन आहेत x1 आणि x2, आणि P1 आणि P2 हे पार्शियल वेपर प्रेशर आहेत या दोन कॉम्पोनंटसाठी, आणि P01 आणि P02 हे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आहेत, म्हणजे प्युअर लिक्विड आहेत. तर ह्या गोष्टी आपण कन्सिडर केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून अकॉर्डिंग टू राउल्स लॉ काय सांगता येईल, या कॉम्पोनंटसाठी A1 या कॉम्पोनंटसाठी पार्शियल प्रेशर काय असणार आहे, P1. तर हे P1 कोणावरती अवलंबून आहे, तर राउल्स लॉने सांगितलेलं आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट या दोघांच्या गुणाकारावरती ते अवलंबून आहे. म्हणून P1 ची किंमत काय देता येईल, P1 इज इक्वल टू P01 मल्टिप्लाइड बाय x1. याला इक्वेशन नंबर दिला 1. तर हे लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू राउल्स लॉ. तर दुसऱ्या कॉम्पोनंटसाठी इक्वेशन काय होईल, तर दुसरा कॉम्पोनंट आहे कोण, A2. त्याचं पार्शियल प्रेशर काय आहे, P2. म्हणून काय होईल, P2 इज इक्वल टू P02 इंटू x2. इक्वेशन नंबर 2. तर हे दोन इक्वेशन म्हणजेच आपले राउल्स लॉचे इक्वेशन्स आहेत. पण गेल्या वर्षी 11वीमध्ये आपण डाल्टन्स लॉ स्टडी केलेला आहे, आणि डाल्टन्स लॉ हा टोटल वेपर प्रेशर कसं ऑब्टेन करू शकतो आपण हे सांगतो. म्हणून अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ P म्हणजे असणार आहे टोटल प्रेशर. मग टोटल प्रेशर हे कोणावरती अवलंबून असेल, P1 वरती आणि P2 या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणून P इज इक्वल टू दिलेलं आहे P1 प्लस P2. देअरफॉर या इक्वेशन मध्ये या दोन इक्वेशनच्या किमती इन्सर्ट करायच्या. काय होईल इक्वेशन, P इज इक्वल टू P01 x1 प्लस P02 x2. ठीक आहे. मग गेल्या एक प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट पाहिला होता कोणासाठी, मोल फ्रॅक्शनसाठी. सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन कसं असतं, x1 प्लस x2 इज इक्वल्स टू 1. तर त्याच्यानुसार मी इथं x2 ची किंमत घेतलेली आहे, x2 इज इक्वल टू 1 मायनस x1. तर पुट दिस व्हॅल्यू ऑफ x2 इन दिस इक्वेशन. काय होईल, P इज इक्वल टू हे आहे असेल P01 x1 प्लस P02, आणि x2 ची किंमत मात्र आता काय 1 मायनस x1, 1 मायनस x1. तर हा पार्ट मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप होईल P02 मल्टिप्लाइड बाय 1 काय येईल, P02 मायनस x1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, P02 इंटू x1. तर या इक्वेशन मध्ये कॉमन कोणता पार्ट आहे सांगा, तर हा x1 आणि हा x1. त्याला आपण सेपरेट काढूया. तर हा x1 कॉमन घेतला, राहील काय P01 आणि हा मायनस P02. P01 मायनस P02 इंटू काय आला x1. राहिलाय कोण, हा P02. तर हे इक्वेशन आलं नंबर 3. तर हे लक्षात ठेवा, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 जे आहे ते डिफरंट फॉर्म्स ऑफ राउल्स लॉ आहेत. ठीक आहे. तर या इक्वेशनसाठी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा बघू शकतो. तर इथं मी मेन्शन केलेलं आहे, द ग्राफ ऑफ इक्वेशन 1, 2 and 3 आर शोन इन बिलो फिगर. तर या ठिकाणी 3 ग्राफ आहेत आणि डायग्राम मात्र फक्त एकच आहे. 3 वेगवेगळ्या डायग्राम न काढता आपण एकाच डायग्राम मध्ये 3 ग्राफ दाखवलेले आहेत. तर हे केअरफुली तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर वाय ॲक्सिस जो घेतलेला आहे मी, तो आहे वेपर प्रेशर, आणि एक्स ॲक्सिस जो घेतलेला आहे तो मी आहे मोल फ्रॅक्शन. आता सुरुवातीला आपण ग्राफ जो काढणार आहे तो इक्वेशन 1 साठी काढूया. ठीक आहे का. मग इक्वेशन 1 साठी मी इथं मेन्शन केलेलं आहे, फॉर P1 वर्सेस x1. हा जो पार्ट आहे P1 आणि हा x1, या दोघांसाठी आपल्याला ग्राफ काढायचा आहे.
म्हणून फॉर P1 वर्सेस X1 इट बिकम्स ए स्ट्रेट लाईन. का? कारण हे जे इक्वेशन आहे ते आहे y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे का? म्हणून या इक्वेशनसाठी आपल्याला स्ट्रेट लाईन भेटते. मग ही स्ट्रेट लाईन ऑप्टेन करताना आपण पॉईंट्स ऑप्टेन केलेत बघा. P1 इज इक्वल टू 0, म्हणजे या P1 ची किंमत 0 होऊ शकते. कधी? ज्यावेळेस x1 ची किंमत आपण 0 घेतो त्यावेळेस. या ठिकाणी x1 ची किंमत 0 घेतली तर हा मल्टिप्लिकेशन पार्ट 0 येणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी कंडिशन आहे P1 इज इक्वल टू P01. P1 इज इक्वल टू P01 कधी येऊ शकतो? ज्यावेळेस x1 ची किंमत आपण 1 घेणार आहे त्यावेळेस. मग आपण असे 2 पॉईंट ऑप्टेन केले. एकदा x1 ची किंमत 0 घेतली आणि एकदा x1 ची किंमत 1 घेतली. तर या ठिकाणी बघा, हे जे वेपर प्रेशर आहे वर्सेस मोल फ्रॅक्शन, तर मोल फ्रॅक्शन मी घेतला x1 इज इक्वल टू 0 आणि ते x1 इज इक्वल टू 1. तर बघा, ज्यावेळेस x1 0 आहे त्यावेळेस P1 ची किंमत किती आहे? 0 आहे. त्यावेळेस पॉईंट वेपर प्रेशरचा कुठे येणार? या ठिकाणी. आणि ज्यावेळेस P1 इज इक्वल टू P01 आहे त्यावेळेस x1 ची किंमत किती आहे? 1. तर x1 ची किंमत 1 आहे त्यावेळेस वेपर प्रेशरची किंमत किती आहे? P01. तर हा पॉईंट आला या ठिकाणी. हे समजून घ्या केअरफुली. आता दुसऱ्या ग्राफमध्ये जाऊया. दुसरा ग्राफ कोणा वर्सेस आहे? P2 वर्सेस X2, म्हणजे या इक्वेशनसाठी. मग आता मला हाच पार्ट असा न दर्शवता हे जे वेपर प्रेशरचा y ॲक्सिस आहे तो मी या साईडला घेतलेला आहे. वेपर प्रेशरचा ग्राफ या साईडला, आणि मोल फ्रॅक्शन आहे तो x2 इज इक्वल टू 0 आणि x2 इज इक्वल टू 1, म्हणजे याच्या रिव्हर्स पोर्शनमध्ये घेतलेला आहे. फक्त y ॲक्सिस या ठिकाणी होता, y ॲक्सिस या ठिकाणी गेला. आणि त्यावेळेस मात्र आता जे ग्राफ फॉर्मेशन टेक्स प्लेस होईल ते काय होईल बघा. P2 इज इक्वल टू 0 आहे ॲट x2 ची किंमत ज्यावेळेस 0 असते. या P2 ची किंमत 0 आहे त्यावेळेस हा x2 0 असेल, म्हणजे मल्टिप्लिकेशन याचं 0 होईल. त्यावेळेस त्याचा पॉईंट असणार आहे x2 इज इक्वल टू 0 ला या ठिकाणी. आणि ज्यावेळेस x2 इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस P2 ची किंमत P02 असेल. x2 ची किंमत 1 येईल त्यावेळेस P2 हा P02 च्या इक्वल असेल. तर तो पॉईंट येईल या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत, हा P02. तर हा आपण लाईनने जॉईन केलेला आहे. तर हा आला दुसरा ग्राफ. आणि आता तिसरा ग्राफ आहे तो सोल्युशनसाठी. हा होता पार्शियल प्रेशर फॉर कॉम्पोनंट 1 आणि हा होता पार्शियल प्रेशर फॉर कॉम्पोनंट 2. आता मात्र सोल्युशन म्हणजे इक्वेशन 3 साठी आपल्याला पॉईंट ऑप्टेन करायचा आहे. मग बघा काय घेतलेलं आहे मी. फॉर P वर्सेस X1 इट बिकम ऑल्सो स्ट्रेट लाईन. बघा या ठिकाणी मी P इज इक्वल टू P02 ॲट x1 इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये मी जर x1 ची किंमत 0 घेतली तर हा पूर्ण गुणाकार 0 होईल आणि फक्त काय राहील? P02. म्हणून P बिकम्स P02. यावेळेस x1 इज इक्वल टू 0 असेल. मग आता या ठिकाणी बघा x1 ची किंमत 0 आहे त्यावेळेस जी किंमत आलेली आहे P ची ती किती आहे? P02. मग P02 ची किंमत x1 साठी इथे दिलेली आहे मी P02. सिमिलरली P इज इक्वल टू P01 ॲट x1 इज इक्वल टू 1. आता x1 ची किंमत 1 ठेवायचं. ज्यावेळेस x1 ची किंमत 1 ठेवणार आहात त्यावेळेस काय होईल इक्वेशन हे? P1 मायनस P01 मायनस P02 प्लस P02. तर हा P02 आणि हा P02 कॅन्सल होईल आणि राहील फक्त P01. म्हणजे ज्यावेळेस x1 ची किंमत 1 आहे त्यावेळेस वेपर प्रेशरची किंमत P01 आहे. बघा x1 ची किंमत ज्यावेळेस 1 आहे त्यावेळेस प्रेशरची किंमत किती आहे? P01. त्यामुळे तुम्ही हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करू शकता. तर मी इथं ब्लॅक कलरने तो जॉईन केलेला आहे. तर ही लाईन आहे इक्वेशन 3 साठी. ब्ल्यू कलरची लाईन आणि रेड कलरची जी लाईन आहे, आता हा जो रेड कलर आहे तो कोणासाठी असणार आहे? x1 च्या किमतीसाठी, म्हणजे या किमतीसाठी. म्हणजे ग्राफ 1 जो आहे तो रेड कलरचा आहे, ग्राफ जो 2 आहे तो ब्ल्यू कलरचा आहे आणि ग्राफ जो 3 आहे तो हा ब्लॅक कलरचा आहे. तर एकाच ग्राफमध्ये आपण 3 ग्राफ मेन्शन केलेले आहेत. तर एक्झाममध्ये हा पार्ट कदाचित या पद्धतीने विचारला असेल किंवा विचारला जाईल. एक्सप्लेन राउल्स लॉ विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन.
ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला हा पूर्ण डाटा त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे. थोडंसं लेक्चर लेंथी आहे, पण 1-2 वेळा पुन्हा हा जो व्हिडिओ लेक्चरचा पार्ट आहे तुम्ही केअरफुली स्टडी करा. एक्झामच्या दृष्टीने, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने, सीईटीच्या दृष्टीने आणि नीट जेईच्या एक्झामच्या दृष्टीने राऊट्स लॉ हा या टॉपिकमधील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी वन्स अगेन किंवा 2-3 वेळा हे व्हिडिओ लेक्चर रिपीट मोडमध्ये स्टडी करा. नेक्स्ट लेक्चरला भेटूया, तोपर्यंत टेक केअर.